नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, खून, मर्डर यासारखी प्रकरणं देशभरात रोज आपल्याला नवनवीन ऐकायला मिळतात. सर्वात जास्त चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे केतन अग्रवाल हत्याकांड. सिया गोयल आणि चेतन चौधरीने केलेला त्याचा लोहगडावरील खून. हे प्रकरण एकीकडे देशभरात गाजत असतानाच एक अजून अत्यंत थरारक घटना घडलेली आहे. एक पत्नी जिने आपल्या पतीला संपवलं आणि त्यानंतर त्याच पतीचा मृतदेह बाथरूममध्ये पुरला. पण मग त्यानंतर हे सगळं उघड कसं झालं? शव कसं काढलं गेलं? काय कारण होतं पतीची हत्या करण्यामागे? या सर्व गोष्टींचा खुलासा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करूया. मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील आग्र्यातील सिकंदरा भागातील हा प्रकार आहे. यामध्ये सुरेंद्र शर्मा हे आपली पत्नी आणि आपली आई, पत्नी रुबी शर्मा आणि आपली आई आणि 2 मुलं यासोबत राहत होते. सुरेंद्र शर्मा यांना तसं पाहायला गेलं तर दारूचं व्यसन होतं. प्रचंड दारू प्यायचे. दारू पिल्यानंतर मग अर्थात नशेत लोक जसं वागतात तसंच हे सुरेंद्र शर्मा देखील वागत होते. रुबी शर्मा हिचे आणि सुरेंद्र शर्माचे बरेच भांडणं, वाद हे सर्व होते. गल्लीतले लोक, कॉलनीतले लोक त्यांचे वाद सोडवण्यासाठी, त्यांना समजून सांगण्यासाठी नेहमी जात होते, पण त्यांची भांडणं कधी थांबत नव्हती. शेजारी आल्यानंतर ते शेजाऱ्यांना म्हणायचे की हा आमचा कौटुंबिक मामला आहे, यामध्ये तुम्ही पडू नका. पण त्यांची भांडणं काही थांबण्याचं नाव घेत नव्हते. अशातच रुबी शर्मा हिने अतिशय टोकाचं पाऊल एके दिवशी उचललं. 17 मेला रुबी शर्माने आपल्या दोन्ही मुली, आपली सासू यांना काहीतरी बहाणा आणि कारण करून आपल्या दिराच्या घरी, ज्याचं नाव अनिल शर्मा, त्याच्या घरी पाठवून दिलं. दिराच्या घरी पाठवल्यानंतर मग सायंकाळच्या वेळी सुरेंद्र शर्मा घरी आले. घरी आल्यानंतर अर्थात थोडाफार त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार रुबी शर्माने खाण्यासाठी खीर बनवली होती आणि या खिरीमध्ये तिने 18 पेक्षा जास्त झोपेच्या किंवा नशेच्या टॅबलेट्स, गोळ्या मिसळल्या आणि ती खीर सुरेंद्र शर्माला खाऊ घातली. सुरेंद्र शर्माने ती खीर खाल्ली आणि खाल्ल्यानंतर तो झोपी गेला. अशी चर्चा आहे की सुरेंद्र शर्मा झोपल्यानंतर रात्री उशिरा अनिल शर्मा म्हणजे सुरेंद्रचा भाऊ याने घरी चक्कर मारली भावाच्या. तर सुरेंद्र अतिशय निश्चित अवस्थेत बेडवरती पडलेला होता. तेव्हा रुबीने सांगितलं की नेहमीप्रमाणे दारू पिऊन आलेले आहेत आणि त्याच्यामुळे नशेत ते झोपून गेलेले आहेत. यानंतर रुबी शर्माच्या स्टेटमेंटनुसार 18 जूनला सकाळी ते मृत अवस्थेत होते. आता 18 जूनला जेव्हा सकाळी तिने बघितलं की सुरेंद्र हा मरण पावलाय, मेलाय, तेव्हा मग तिने त्याचा मृतदेह, त्याची विल्हेवाट कशी लावायची याची अत्यंत थरारक योजना बनवली. ज्यामुळे या मर्डरपेक्षा जास्त मृतदेह कसा विल्हेवाट लावला होता याची चर्चा जास्त होती. रुबीने घरातील बाथरूम मध्येच 2 फूट खोल खड्डा खोदला. त्या खड्ड्यात सुरेंद्र शर्माचा मृतदेह टाकला. त्याच्यावरतून माती टाकली आणि थोडीफार कालवलेली सिमेंट टाकून दिली. हे केल्यानंतर रुबीने मिस्त्री बोलवला. मिस्त्रीकडनं नवीन फरशा त्या मृतदेह पुरलेल्या जागेवरती लावून घेतल्या, प्लास्टर केलं. हे सगळं करून तिने मृतदेहाची विल्हेवाट लावली. यापेक्षा थरारक गोष्ट ही की पतीला मारून बाथरूममध्ये पुरून ही रुबी शर्मा अत्यंत नॉर्मल पद्धतीने घरात वावरत होती. ज्या बाथरूममध्ये नवऱ्याला पुरलंय त्या बाथरूममध्ये तब्बल 44 दिवसांपर्यंत ती आंघोळ करत होती.
ते बाथरूम अतिशय नॉर्मल पद्धतीने वापरत होती. त्यानंतर अर्थात जेव्हा सुरेंद्र शर्मा कोणालाच दिसेना तेव्हा त्याच्याबद्दल विचारपूस सुरू केली. घरच्यांनीही विचारलं, अनिल शर्मा जो सुरेंद्रचा भाऊ होता त्यांनीही विचारलं, शेजारी पाजारी विचारायला लागले. तेव्हा 1-2 दिवसांपर्यंत रुबीने सांगितलं की ते कुठल्या तरी कामानिमित्त बाहेर गेलेला आहे. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस झाले, सुरेंद्र काही घरी परत येईना. म्हणून मग शोधाशोध सुरू झाली. तेव्हा आपल्या पतीला मारून बाथरूममध्ये पुरणारी रुबी रडायला लागली, धाय मोकलून रडायला लागली, माझ्या पतीला परत आणा म्हणायला लागली आणि सर्वीकडे गावाजावा करायला लागली. यानंतर 8 दिवसांनी पोलिसांमध्ये मिसिंग कंप्लेंट देण्यात आली. यानंतर 8 दिवसांनी पोलिसात तक्रार देण्यात आली की सुरेंद्र शर्मा 18 मे पासून बेपत्ता आहे. ही तक्रार साधारणपणे 25 मेच्या आसपास देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, शोधाशोध सुरू केली. पण रुबी हेच सांगत होती की ते काही कामानिमित्त बाहेर जातोय म्हणून सांगून गेले, ते परतलेच नाही. कुठे मृतदेह सापडेना, कुठली मिसिंग कंप्लेंट ट्रेस होत नव्हती, काहीही होत नव्हतं. तेव्हा पोलिसांना थोडा संशय यायला लागला आणि पोलिसांसोबतच सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्मा याला देखील संशय यायला लागला. त्याने तपास आपल्या पातळीवरती सुरू केला. हे करत असताना कुठल्या तरी एका कारणाच्या तपासासाठी पोलीस सुरेंद्र शर्माच्या घरी पुन्हा एकदा गेले आणि त्यांनी रुबीला काही प्रश्न विचारले. रुबीला प्रश्न विचारल्यानंतर ती उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली. तोपर्यंत पोलिसांनी ही माहिती काढली होती शेजाऱ्यांपाजाऱ्यांकडनं की यांचे सतत भांडणं होत असतात आणि मोठे टोकाचे भांडणं होत असतात. तेव्हा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी घराची झडती घ्यायचं ठरवलं. घराची झडती घेतली, काना कोपरा तपासून बघितला. तेव्हा त्यांना बाथरूममध्ये नव्याने केलेलं प्लास्टर दिसलं आणि तिथे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी बाथरूम मधल्या त्या फरशा तोडल्या, तिथे खोदलं आणि खोदल्यानंतर फक्त पोलीसच नाही, अख्खी कॉलनी हादरून गेली. कारण त्या ठिकाणी सुरेंद्र शर्माची कुजलेली बॉडी आणि मुख्यतः तर तो सांगाडाच उरला होता ते सापडलं. त्या मृतदेहाच्या त्या सांगाड्याच्या हातातील ब्रेसलेट, रुद्राक्षाची माळ यावरनं ओळख पटली की तो सुरेंद्र शर्माचाच मृतदेह आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे. पण नंतर रुबीला तातडीने अटक करण्यात आली आणि तिने सुद्धा आळोखे पिळोखे न घेता खुनाची कबुली देऊन टाकली. खुनाची कबुली देताना रुबी असं म्हणते की हा मला खूप त्रास देत होता, दारूचं भयंकर व्यसन होतं, मारहाण करायचा, सतत भांडणं करायचा, माझा खूप छळ मांडला होता, म्हणून मी त्याला संपवलं. हा जबाब रुबीने जरी दिला असला तरी कसं संपवलं याचा तपास होणं बाकी आहे. कारण फक्त झोपेच्या गोळ्यांनी त्याचा मृत्यू झाला असेल तर तसं फॉरेन्सिक तपासात समजेलच. पण गोळ्या घेऊन झोपल्यानंतर कुठल्या दुसऱ्या पद्धतीने त्याला मारलंय का, गळा दाबलाय का, नाक बंद केलं होतं का किंवा काय, याचा तपास सुरू आहे. रुबी म्हणते मी तसं काही केलेलं नाही. याच प्रकरणात आणखी एक संशय पोलिसांना आहे, तो म्हणजे हे खरंच एकट्या रुबीने केलंय का. गोळ्या वगैरे देऊन सुरेंद्रला संपवलं असू शकतं, पण बाथरूममध्ये 2 फुटाचा खड्डा खोदणं, सुरेंद्रचा मृतदेह तिथपर्यंत नेणं, त्याला बुजवणं, हे सगळं करणं एका स्त्रीला खरंच शक्य आहे का. त्यामुळे हिनीच ते केलंय का यामध्ये अजून कोणी तिचा साथीदार आहे, अजून कोणी तिचा जोडीदार आहे, तिचे काही बाहेर प्रेम संबंध वगैरे होते का ज्याच्या मदतीने तिने हे काम केलं, या सर्वांचा तपास आता पोलीस करत आहेत. मित्रांनो, पतीला मारून इतक्या भयंकर पद्धतीने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं, त्याच बाथरूममध्ये 44-45 दिवसांपर्यंत आंघोळ करणं, हे कसं शक्य झालं आणि असं कसं रुबी शर्मा करू शकली, हा खरंच मोठा प्रश्न आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करतच आहेत. यात येणारे अपडेट आम्ही तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ. तोपर्यंत या व्हिडिओवरती कमेंट करा, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा बोला. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.